आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। क्रांतिकारी भगतसिंगांचे स्मारक उभारावे मागणीसाठी उपोषण। अखेर तिसऱ्या दिवशी लेखी पत्रानंतर उपोषणकर्त्यांचं उपोषण मागे। पूर्ण क्रांतिकारी भगतसिंग यांचे स्मारक कुठेही नाही, त्यामुळे क्रांतिकारी भगतसिंगांचे स्मारक परभणी जिल्ह्यामध्ये कुठेही त्यांचे स्मारक उभारणे। गोविंद ज्ञानोजी कदम राहणार सोन्ना क्रांतिकारी भगतसिंगांचे स्मारक कुठेही दिसत नाही, परंतु विषय फार मोठा असून या मागणीकडे शासनाने जातीने लक्ष घालून भगतसिंगांचे भव्य स्मारक उभे करावे। भगतसिंग यांची जयंती मोठ्या थाटामाटात व्हावी या आशयाचे निवेदन देऊन दिनांक 15/9/2025 पासून 3 दिवस त्यांच्या उपोषणाला झाले होते। अन्न त्याग आमरण उपोषण तहसील कार्यालयासमोर पूर्णा येथे गोविंद ज्ञानोजी कदम यांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण केले असून त्यांना पत्र देण्यासाठी नायब तहसीलदार प्रशांत धारकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली। उपोषणकर्त्यास लेखी पत्र देऊनही पाणी पाजून त्यांचे उपोषण सोडले। यावेळी छगन मोरे, मुकुंद भोळे, चक्रवर्ती वाघमारे, अतुल शहाणे, जगदीश चोकदंड, राहुल पुडगे, सतीश टाकळकर आदी मान्यवर उपस्थित होते। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। आज दिनांक 17 सप्टेंबर महाराष्ट्र प्रजासत्ताक दिवस आणि एक आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस। आजचा हा तिसरा दिवस उपोषण होता की याच्या अगोदर एक उपोषण झालं तर मोजी सोना येथे 7 दिवसाचा, आज हे तिसरा दिवस होता। तर पूर्णचे तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार प्रशांत धारकर साहेब यांनी सांगितलं की बाबा आम्ही कळवलं, येणाऱ्या काळामध्ये आपण स्वतः पाठपुरावा करून शासनाला आम्ही पुन्हा एकदा प्रार्थना करून एक वरी पाठवून थोडं तळमळीने आम्ही काम करतो त्यांच्या म्हणण्यानुसार। आणि माझे पूर्णा तालुक्यातले माझी आईचे प्रेम, भगतसिंग आईचे प्रेम, सर्व माझ्या विचाराला पाठिंबा दिला आणि त्यांच्या निर्णय काळामध्ये मी सुद्धा प्रत्येक जण जोमानं काम आम्ही करतील अशी त्याने मला प्रार्थना केली आणि सर्वांच्या साक्षीने मी हे माझं उपोषण मागे घ्यायचं ठरविलं। 17 सप्टेंबर रोजी गोविंदरावजी कदम यांनी प्रशासनाच्या व इतर प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बंधू यांच्या विनंतीस मान देऊन जे आम्ही पाठपुरावा करू याबद्दल त्यांनी आश्वस्त होऊन उपोषण मागे घेतलेले आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। गोविंदराव कदम यांना आज भेट घेऊन म्हणजे त्यांच्या उपोषणाला सोडवण्यासाठी जे त्यांची भगतसिंग विषयी जे त्यांच्या मनामध्ये भावना आहे, श्रद्धा आहे, तर त्यासाठी आम्ही आमच्यातर्फे आणि काय माझे जे शीख समुदायाशी संबंध आहेत सगळ्याला घेऊन आम्ही पुढे गोविंदरावचं जे काय स्मारकाविषयी किंवा कुठं नाव द्यायचं असेल त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करून त्यांच्यासोबत आम्ही सदैव राहू।